मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येचा आरोपी जो आहे, मुख्य सूत्रधार म्हणून जो आहे तो वाल्मिक कराड याच्यावरती दोषारोप पत्र ठेवण्यात आलेलं आहे। नुकतंच सीआयडीने या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये 1400 पानांपेक्षा जास्त जे आहे आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि नुकतंच या प्रकरणामध्ये आरोपीनं कशा पद्धतीने संतोष देशमुखांना मारहाण केली होती त्याचे व्हिडिओ आणि फोटो सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज जे आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे। या सर्व विषयांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत। सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत। सर, आपण जर पाहिलं तर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्यावरती नुकतंच आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती केज न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती कोणती कलमं लावण्यात आलेली आहेत आणि त्यांना काय शिक्षा होऊ शकते? तर याच्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सर्वात पहिल्यांदा संतोष देशमुखांना बळजबरीने गाडीत कोंबून नेलं, म्हणजे त्यांच्यावर अबडक्शन म्हणजे पळून नेण्याचा पहिल्यांदा कलम लावला। त्यानंतर निष्पन्न असं झालं की त्याचा खून केला। देशमुखांचा खून झाल्यावर 302चं कलम लागलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या आरोपींनी एकत्रित येऊन ही गुन्हेगारी केली, हा गुन्हा केला। अनेक प्रकारचे असे गुन्हे निष्पन्न झाले आणि म्हणून शेवटी त्याला मोका लावला। आता हा मोका जो लावला, ह्या गुन्हेगार हे जे काही आता पकडलेले गुन्हेगार आहेत, जे अटकेत आहेत, यांचं पार्श्वभूमी पाहिली। अनेक प्रकारचे ह्याच प्रकारचे गुन्हे यांनी केल्याचं पोलिसांना तपासात निष्पन्न झालं आणि म्हणून 302 प्लस मोका लावला। मोकाच्या प्रकारे पोलिसांनी तपास केला आणि मोका न्यायालयामध्ये आता हे प्रकरण वर्ग केले। आता वर्ग केल्यानंतर दोषारोप निश्चितीचं काम होईल आणि इथून पुढं हा खटला लवकरात लवकर पुरावा कामी म्हणजे एव्हिडन्स रेकॉर्डिंगसाठी लागू शकतो असं मला वाटतं। सर, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीचे व्हिडिओ आणि फोटो पुढे आलेले आहेत त्यामुळे ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते का? असं काही तरतूद आहे का कायद्यात? व्हायलाच पाहिजे, कारण एकंदरीत दोषारोप पत्र आलं, त्यामधले फोटो आले, अनेक फोटो व्हायरल झाले। आता हे सगळं ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात आपण, तपासाच्या प्रक्रियेदरम्यान पोलिसांना डिस्क्लोज करता येत नाही। पण दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर ॲज ऑफ राईट आरोपीला, सरकारी वकिलांना किंवा बाहेरच्या व्यक्तीला आपण, कारण ते पब्लिक डॉक्युमेंट असतं, चार्जशीट घेऊ शकतो। चार्जशीट मिळालं, चार्जशीट व्हायरल झालं आणि चार्जशीटमधले मिळालेले फोटो, त्यांचे व्हिडिओ, जे काही फोन कॉल केलेत, हे पाहिल्यानंतर हा जो काही ग्रुप आहे, शेवटी मोका पोलिसांनी का लावला? संघटित गुन्हेगारी। अनेक वर्षापासून ह्याच प्रकारचे गुन्हे करत होते। एकंदरीत तिकडचे सगळं बॅकग्राऊंड पाहिलं, जे काय IQ माहिती सगळी बीडमधनं येते, अधिकारी सुद्धा एकाच समाजाचे, पोलीस एकाच समाजाचे आणि म्हणून ह्या असल्या प्रकारच्या गुन्हेगारांचं धारिष्ट वाढत गेलं। शेवटी मोका लावला। आज वाल्मिक कराड, त्याला वाल्मिक कराडला फिक्स केला। वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी 150 लोकांची पोलीस फौज तयार केला होता, पण 150 पोलिसांना तो सापडत नव्हता। पण आरामशीर एखाद्या राजाप्रमाणे पुण्यामध्ये तो सरेंडर झाला। यातच सगळं त्यावेळेलाच कळून आलं होतं त्याला किती प्रोटेक्शन आहे। शेवटी वाल्मिक कराड हा काही एका दिवसात झालेला गुन्हेगार नाही, अनेक वर्षापासूनची गुन्हेगारी, अनेक वर्षापासूनचा वरद असतं। मोठमोठ्या नेत्याने त्याला सपोर्ट केला असेल आणि म्हणून त्याचं धारिष्ट वाढत गेलं। पण या संतोष देशमुखांच्या खुनामध्ये रंगेहात पकडला गेला। आज जो आरोपी एक ॲब्स्कॉन्ड दाखवलाय, फरार आहे, फरार आरोपीने अक्षरशः देशमुखांना, सध्या आपण बघतोय छावा पिक्चर चाललाय, म्हणजे हे जे काही चित्रण, जे काही फोटो आलेत, तर जसं संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली, हालहाल करून मारलं, त्याच पद्धतीने सुरेश देशमुखांना मारलं असं सकृतदर्शन निष्पन्न होते आणि हा गुन्हा म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये मोडतो। कारण कसं आहे, कायद्यासमोर अनेक प्रकारचे खुनाचे गुन्हे रेग्युलर सेशन कोर्टामध्ये चालू असतात। खून होत असताना रागाच्या भरात खून होतो, कधी कधी इंटेन्शन नसतं, रागाच्या भरात कुठंतरी बोलाचाली होती, ढकलून दिलं, पडला आणि गेला, अशा प्रकारचे ते सगळे गुन्हे असतात। पण थंड डोक्याने केलेला गुन्हा, अक्षरशः ते फोटो पाहिल्यानंतर तो म्हणजे देशमुखांचा मृतदेह म्हणता येणार नाही, त्यावेळेला ते थोडेफार जिवंत असतील आणि त्यांच्यावर अक्षरशः टॉयलेट एका गुन्हेगाराने केले, ते सुद्धा फोटो काढले, म्हणजे हे किती थंड डोक्याने, किती निर्ढवलेले। त्यामुळं एक वकील म्हणून फाशीशिवाय यांना पर्याय नाही असं मला वाटतं। सर, आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे फोटोज पुढे आलेले आहेत, व्हिडिओ पुढे आलेले आहेत, त्यामध्ये 8 आरोपींपैकी 6 आरोपी जे आहेत त्याच्यामध्ये दिसत आहेत। कृष्णा आंधळे त्याच्यामध्ये दिसत नाहीये। त्याचबरोबर ज्याच्यावरती मुख्य आरोपी असं म्हटलेलं आहे, जो मास्टर माइंड आहे असं आरोपपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे, तो वाल्मिक कराड सुद्धा गुन्हा करताना प्रत्यक्षात दिसत नाही, परंतु त्याला मुख्य सूत्रधार असं आरोपपत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तो या प्रत्यक्ष गुन्हेगारीमध्ये त्याचा सहभाग या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे त्याच्यावरती
किती कडक कारवाई होऊ शकते किंवा त्याला अभय मिळू शकतो? आता याच्यामध्ये कसं आहे, की शेवटी ही संघटित गुन्हेगारी आहे. संघटित गुन्हेगारी आणि 120B IPC जुना कॉन्स्पिरसी, कट कारस्थान. कट कारस्थान करताना प्रत्येक आरोपीने हातामध्ये तलवार, चाकू, रिव्हॉल्वर घेऊन गुन्हा केलाच पाहिजे असं काही नाही. आता वाल्मिक कराडचा रोल काय? हा शांत बसून ही सगळी त्यांनी टोळी तयार केली. टोळीला जसे आदेश मिळतील, आज ह्याला उडवा, त्याला उद्या त्याला उडवायचे, ह्यांची खंडणी वसूल करा, ह्याला उचलून आणा. ह्या प्रकारचे गुन्हेगारी कृत्य हे करत असतात. म्हणजे त्यांचा हा झाला म्होरक्या, टीम लीडर. मोकामध्ये डेफिनेशन दिलेली. त्याप्रमाणे झाला त्यांचा लीडर म्होरक्या. मग म्होरक्या हा काय करतो? खुर्चीत बसून फक्त खालच्या गुन्हेगारांना आदेश देतो. त्याप्रमाणे गुन्हे घडत गेले, ते सिद्ध झाले. आता वाल्मिक कराडचे कनेक्शन कुठं-कुठं होते. आता काहीतरी आज राजीनामा दिला त्या धनंजय मुंडेंनी. आता धनंजय मुंडेंनी राजीनामा हा पूर्वीच द्यायला पाहिजे होता. कारण का शेवटी कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर येते आज. कॅबिनेट मंत्री दर्जाच्या बसल्यानंतर पोलिसांना तपास करण्यामध्ये मर्यादा असतात. हा व्यक्ती त्या पोस्टवर बसून पोलिसांना आदेश देऊ शकतो, तुम्ही हा तपास करा, असं करू नका, या अँगलने जाऊ नका, असा अँगल ठेवा, असं देऊ शकतो. म्हणून मंत्रिपदावर राहणंच शक्य नव्हतं. पण आता निर्लज्जपणाचा कळस म्हणता येईल. आज राजीनामा दिल्यानंतर सुद्धा कुठेतरी तब्येतीचं कारण दिलं, तब्येतीवरून मी राजीनामा देतो. म्हणजे हे जे काही घडलंय, त्याशी तो मी नव्हेच, माझा काही संबंधच नाही असं दाखवायचा सकृतदर्शनी प्रयत्न करतात. पण आमचा रेग्युलर जो काही आम्ही केसेस चालवतो, त्याचा अनुभव सांगतो. शेवटी प्रत्येकाचा नेक्सस प्रत्येकाचा असतो. एकमेकाच्या गुन्हेगारामध्ये ते टचमध्ये असतात. आता मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड आणि मुंडे, धनंजय मुंडे हे दोघांचे पार्टनर, मित्र, एका पक्षातील, एका समाजाचे काय असतील ते असतील. तो नंतरचा भाग आहे. पण हे जर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि मिळालेल्या माहितीनुसार ज्या त्या फरारी असलेल्या आरोपींनी ॲक्चुअल मर्डर होताना व्हिडिओ काढला आणि वाल्मिक कराडाला दाखवतोय, की हे बघ कसा मारतो याला छळ-छळ करून. आणि त्या दरम्यान वाल्मिक कराडचे फोन सगळे धनंजय मुंडेला चालू होते. धनंजय मुंडेच्या ऑफिसमध्ये बसून खंडणी संदर्भात 2-3 बैठका झाल्या. हे देखील कुठेतरी पुढं होते. आणि मग आरोपी करायला पोलिसांना छोटंसं कारण सुद्धा खूप झालं. आज पोलिसांनी समजा मुंडेला सहारोपी केला. काही नसेल पुरावा, दोष नसेल, 100% न्यायालय निर्दोष सोडणार. पण जर गुन्हा असेल, कनेक्शन दिसतंय आणि तरी जर सहारोपी नाही केलं, तर संतोष देशमुखांवर हा अन्याय होईल, असं वकील म्हणून मला एक वाटतं. सर, जसं आपण बघतोय की आता लोकप्रतिनिधी आहेत धनंजय मुंडे. त्यांचा आता मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. जर जसं आता जनसामान्यांमधून मागणी होते, आंदोलनं होत आहेत, की धनंजय मुंडेंना सुद्धा सहआरोपी करा अशी मागणी होते. त्यांच्यावरती जर कारवाई ते याच्यामध्ये त्यांच्यावरती आरोप होत असेल, अशा वेळी त्यांच्यावरती कारवाई झाली तर काय तरतुदी असतात? कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. कोणाची परवानगी वगैरे असं काही घ्यायला लागतं? आणि आता ह्याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात बेसिक मूळचा प्रश्न आहे नैतिकतेचा. आता समजा रेग्युलर एखाद्या राजकारणामधून एखादा खून झाला, एखाद्याला पळून नेला, किडनॅप केला, अशा गोष्टी घडतात. रुटीनचा मर्डर असता, रागाच्या भरात, दंगलीमध्ये किंवा कुणीतरी पाळत ठेवून अशा प्रकारे. पण ह्या देशमुखांना ज्या पद्धतीने मारलाय, म्हणजे त्या लोकांना, त्या गुन्हेगारांना एक मेसेज द्यायचा होता, की आमची किती पॉवर आहे. आम्ही हे सगळं करून आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही. हा कुठेतरी त्यांना मेसेज द्यायचा होता. त्याप्रमाणे त्यांनी केला. आणि धनंजय मुंडेने आज राजीनामा दिला. इतका मोठा हा भयानक निर्घृण खून करून आज राजीनामा चार्जशीट फाईल झाल्यावर देत असतील, तर माझं तर असं म्हणणं आहे, की त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे. जर मानाची लाज काय लाज, लज्जा, शरम ज्याला आपण म्हणतो, असेल तर आमदारकीचे पण द्यायला पाहिजे आणि छातीठोकपणे सांगायला पाहिजे, माझा दोष असेल तर मला शिक्षा दे, मला आरोपी करा. पण तसं ते म्हणत नाहीत. देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, एक स्टेटमेंट द्यायचं. तपासामध्ये हस्तक्षेप करायचा. दुसऱ्या बाजूने स्टेटमेंट असं दुसऱ्यांकडून घ्यायचं, की धनंजय मुंडे त्यामध्ये सहभाग आढळून येत नाही. अरे कॅबिनेट पदावर जर तुम्ही बसला असाल, तर कुठले पोलीस तुमच्या विरुद्ध पुरावा आणणार आहेत? शेवटी एक फोन जरी गेला म्हणजे त्या मोकातल्या गुन्हेगाराला, तरी पोलिसांना त्याचा तपास करता येतो. स्टेटमेंट रेकॉर्ड करता येतं, त्याला आरोपी करता येतो. आणि म्हणून आज त्यांनी जरी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर महाराष्ट्राची मागणी एकदम रास्त आहे, की त्यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यायला पाहिजे. म्हणजे पोलिसांनाही तपास करता येईल आणि फासापर्यंत आरोपी कसे पोहोचतील, त्या पद्धतीने पोलिसांना पुढे जाता येईल. तर आमदारकीच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीची चौकशी पोलिसांना करता येत नाही का? काही अशी परवानगी वगैरे राज्यपालांची असेल किंवा मुख्यमंत्र्यांची या संदर्भामध्ये परवानगी घ्यावी लागते? आता त्यामध्ये पब्लिक सर्व्हंट ज्याला म्हणतो आपण, लोकप्रतिनिधी किंवा सरकारी नोकर, आता गव्हर्नमेंटमध्ये काही एम्प्लॉई, सरकारी कर्मचारी असतात. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तर सुपिरियर काही ठराविक कर्मचाऱ्यांवर सुपिरियरची सँक्शन घेऊन, परमिशन घेऊन तपास करावा लागतो, ही प्रोसिजर आहे. आता आमदारकीच्या बाबतीत हे तसंच आहे. पण पोलिसांनी जर परमिशन मागितली, तर अशा ब्रुटल मर्डरमध्ये तपास करूच नका असं कोणी म्हणणार नाही.
पण काय होतं आता यांची दहशत म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणावर एवढं दिसतंय, या मुंडेच्या विरुद्ध कुणी तपास करायचा? आजही बघा त्यांची बॉडी लँग्वेज बघा. आपण चॅनलला बघतो. म्हणजे मी काही केलंच नाही. कुठला मर्डर मला काही माहीत नाही. एकीकडे म्हणायचं की हा वाल्मिक कराड माझा मित्र आहे आणि छाती ठोकपणे चालायचं. चेहऱ्यावरची रेष हलू देत नाहीत. म्हणजे किती निर्ढवलेले आहेत. आणि असले जर नेते महाराष्ट्राला नेतृत्व लाभत असेल आणि सामान्य जनतेवर लोकप्रतिनिधी म्हणून राज्य करत असतील, तर भविष्य काळ फार वाईट आहे. एक वकील म्हणून मला असं वाटतं. तर या प्रकरणामधला एक आरोपी जो आहे तो कृष्णा अंधे अद्यापही पोलिसांना सापडत नाहीये. त्याच्यामुळे काही तपासामध्ये अडचणी आणखी येऊ शकतात का? आरोपपत्र तर दाखल झालेलं आहे, परंतु आणखी तपासामध्ये पुढे अडचणी येऊ शकतात. आता यामध्ये ज्या वेळेला हा गुन्हा घडला, वाल्मिक कराड सरेंडर झाला, बाकीचे आरोपी पकडले जात होते. त्याच दरम्यान मला वाटतं कोणीतरी एक सामाजिक कार्यकर्ते मला वाटतं दमाने असावेत, मला आठवत नाही. त्यांनी का कोणी स्टेटमेंट दिलं होतं, की त्या आंधळ्याला कुठेतरी यांनी गायब केला. आता हे एवढे क्रूर आहेत, सगळेच आरोपी, हे संघटित गुन्हेवाली, वाल्मिक कराड काय, धनंजय मुंडे काय, त्या आंधळ्याला सुद्धा यांनी कुठं उडवला असेल, मारला असेल, जसं दाभोळकरांच्या केसमधले आरोपी आजही सापडले नाहीत. तसं ह्याला कुठं गायब केलं असेल, हे एवढे निष्ठुर असतात, की हा जर सापडला तर भविष्यात आपल्याला फाशी होईल. म्हणजे जे आपण पिक्चरमध्ये बघतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो ना, ह्यालाच ओढून टाका. आणि कुणी सांगितलं, मी सांगितलं ना, मग मलाही ओढून टाका. अशा पद्धतीचं. त्यामुळे भविष्यात प्रॉब्लेम होणार असेल, तर ह्याला संपवून टाका. त्याला मारलं असेल, बॉडी कुठं गायब केली असेल, फेकून दिली असेल समुद्रात. शेवटी सगळी सिस्टम यांचीच आहे. आणि ते जर सापडला, तर मुख्य आरोपीच गायब झाला, म्हणजे ती कुठेतरी चेन ब्रेक होती. पण पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून आत्तापर्यंत दोषारोपपत्र पाठवलंय. कारण दोषारोपपत्र मी वाचलेलं नाही. पण एकंदरीत जे काही दिसतंय, ते चांगला तपास करून तिथपर्यंत नेऊन ठेवलाय. पण आंधळ्याचा लिंक कशी त्यांनी ब्रेक झाली, त्याचा त्यांनी काय पुरावा केला, हे चार्जशीट पाहिल्याशिवाय मला तरी सांगता येणार नाही. सर याच्यामध्ये आणखी आरोपी वाढू शकतात अशी चर्चा आहे. यामध्ये आणखी आरोपी जे आहेत ते ॲड करता येऊ शकतात का? पुरवणी आरोपपत्र दाखल वगैरे करता येऊ शकतं का? कारण यामध्ये एक जो आरोपी आहे, सिद्धार्थ सोनवणे, त्याच्यावरती असा आरोप आहे की त्यांनी जे आहे संतोष देशमुखांची टीप दिली होती, की ते कुठं जातायत, कधी निघाले, त्याची सगळी टीप दिलेली होती. त्याला जे केस न्यायालयाने जे आहे ते जामीन मंजूर केलं. आता याच्यामध्ये आत्ता चार्जशीट दाखल झाले. आंधळे आजही फरार आहे. बरोबर आहे. जरी ते सोनवलेला जामीन दिला असेल, तर त्या स्टेजला तो जामीन दिला असेल. पण पोलिसांनी चार्जशीट दाखल करताना त्यात पोलिसांना सांगावं लागतं, की आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यानुसार ह्या आरोपींच्या विरुद्ध सबळ पुरावा मिळून आला, म्हणून आम्ही हे दोषारोपपत्र दाखल केलं. पण यातला अजून एक मुख्य आरोपी आहे, सूत्रधार आहे, मारेकरी आहे. तो आजही सापडले नाही. त्याच्या विरोधात भविष्यात तो केव्हा सापडेल, दोषारोपपत्र आम्हाला न्यायालयासमोर दाखल करण्याची परवानगी असावी. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ओपन. आज चार्जशीट आलं म्हणजे तपास संपला असं नाही. पोलीस आजही तपास करू शकतात. धनंजय मुंडेचा जर सहभाग त्यात आढळून आला, तर त्यालाही सहआरोपी करू शकतात. त्या सोनवणेचा, आता सोनवणेला बेल का झाला? त्यांनी फक्त टिप दिली. म्हणजे हा होता टिप्पर थोडक्यात. तर त्याला काहीतरी ते कलमानुसार असं काही हे नसेल आणि तेवढं ते बघून त्याला लोअर कोर्टला, सेशन कोर्टला तो बेल झाला असेल. पण ह्या गुन्ह्यामध्ये जर परत त्याचा सहभाग आढळून आला, आता शेवटी मोका नंतर लावलाय, तर मोकामध्ये त्या आरोपीला परत अटक करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्यात जरी बेल झाला, तर मोकामध्ये पोलीस त्याला अटक करू शकतात. फक्त त्याचा रोल काय आहे, तो मला ॲक्चुअल माहीत नसल्यामुळे त्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. सर या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्यांच्यावरती 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करता आलं असतं. परंतु जे आहे पोलिसांनी असेल, सी असेल, आरोपपत्र अगदी 70 दिवसांमध्येच दाखल केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी असं सांगितलं चाललंय पोलिसांकडून, की आता तपास पूर्ण झालेला आहे. ज्यावेळेस तपास पूर्ण होतो, त्यावेळेस आरोपींची जी आहे जामिनावरती मुक्तता होऊ शकते का? आणि त्याचबरोबर आता मकोका अंतर्गत जे आरोपी आहेत, त्यांची पुढे जामिनावरती मुक्तता होऊ शकते का? कारण तपास पूर्ण झालेला आहे. न्यायालयामध्ये पुढची प्रक्रिया सुरू आहे. आता यामध्ये असं आहे, की गुन्हा दाखल झाल्यानंतर समजा मर्डर असेल तर 90 दिवसामध्ये, मोका असेल तर त्याला प्रत्येकाला कायद्यामध्ये किती दिवसात दोषारोपपत्र पाठवायचं या तरतुदी आहेत. समजा मर्डरचा गुन्हा आहे, 90 दिवसात चार्जशीट नाही आला, आज 90 दिवस संपले, तर तो आरोपी 91व्या दिवशी असे सुप्रीम कोर्टचे भरपूर न्याय निवडेल आणि कायद्यामध्ये तरतूद आहे, की त्या आरोपीने 91व्या दिवशी कोर्टाला कोर्टाने विचारायचं न्यायाधीशांनी, की तुझ्याविरुद्ध चार्जशीट कालच यायला पाहिजे होतं, 90 दिवस संपलेत, तू काय तुला जामीन द्यायचा असेल, तर तू जामीन देऊ शकतो. अशा पद्धतीचं न्यायाधीश संबंधित आरोपीला सांगू शकतात आणि मग त्याला जामीन होतो. आणि असा प्रकार जर घडला, तर हे सगळं येतं पोलिसांवर आणि म्हणून पोलीस काय करतात, वेळेत चार्जशीट पाठवून द्यायचं म्हणजे त्यांचं काम संपलं. म्हणजे आरोपीला त्या तरतुदीचा फायदा मिळू नये म्हणून चार्जशीट न्यायालयासमोर पोलिसांनी वेळेमध्ये दाखल केला असेल. हा त्याच्यामागचा उद्देश असावा, आता मला सकृतदर्शनी असं वाटतं.
म्हणजे चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर सर म्हणजे जामीन मिळू शकतो का अशी शक्यता असते का मकोकामध्ये? चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर कारण आपण म्हणतो की ज्यावेळेस चार्जशीट आरोपपत्र दाखल होतं, त्यावेळेस तपास पूर्ण होतो. त्यामध्ये पोलिसांना अधिक तपासाची जी आहे गरज नसते. नाही, नाही त्या चार्जशीट दाखल झाला म्हणजे एक जामिनाचा थोडासा दरवाजा ओपन झाला. त्यामध्ये कसं आहे समजा बेल ॲप्लिकेशन ठेवलं. दोषारोपपत्र अजून यायचंय. तर त्यावेळेला संबंधित न्यायाधीश ऑर्डर करताना म्हणतात, की इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन. तपास चाललाय. गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. ह्या स्टेजवर याला जामीन दिला आरोपीला, तर हा तपासामध्ये अडथळा निर्माण करेल. दोषारोपपत्र पोलिसांना वेळेत पाठवता येणार नाही. म्हणून ह्या स्टेजला जामीन नको. आणि चार्जशीट एकदा दाखल झालं, की उद्या आमचं आर्ग्युमेंट असतं, नाऊ चार्जशीट इज फाईल्ड. जर तरचा विषयच नाही. हे बघा चार्जशीट. या आरोपीच्या काहीच पुरावा नाही. फक्त एवढाच पुरावा आहे. मग ते सगळं कोर्टासमोर उहापोह होतो. दोषारोपपत्राचं वाचन केलं जातं आणि न्यायालय जर असं वाटलं, की चार्जशीट फाईल झालंय, त्याच्यामध्ये काही एवढा कडक एव्हिडन्स पुरावा काही दिसत नाही, जामीन द्यायला हरकत नाही. शेवटी घटनात्मक तरतुदी काय आहेत, की जेलपेक्षा पहिलं पहिलं बेल द्या. सुप्रीम कोर्टचे निकाल आहेत. हे जेल नंतर पहिलं त्याला त्याच्या घटनेनुसार त्याला बेल देतं. जामीन हा त्याचा अधिकार आहे आणि मग त्याला आत ठेवून काय करायचं? मग न्यायाधीश ऑर्डर करताना म्हणतात, की नाऊ चार्जशीट इज फाईल. त्याला जेलमध्ये ठेवून काय करायचं? त्यामुळे ते कंडिशन टाकू. रोज पोलीस स्टेशनला हजेरी दे. त्या इलाक्यामध्ये जाऊ नको. ह्या जिल्ह्यातच तू राहू नको. अशा कंडिशन देऊन जामीन द्यायचा रस्ता मोकळा होतो. पण डिपेंड्स अपॉन चार्जशीट. आता आता जे काही दाखल झालंय, यामध्ये ह्या सगळ्या पुराव्यानुसार मला तरी असं वाटतं, की कुणी याच्यामध्ये जामीन लगेच देणार नाही. असं एक वकील म्हणून मला आता तरी वाटतं. तर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. खरं तर आजच जे मंत्री आहेत धनंजय मुंडे त्यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये त्यांचा जर सहभाग आढळला तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते असं ॲडव्होकेट मिलिंद पवार सर यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे.